आज मी आपल्याला नेहमी बनवला जाणारा एकदम कुरकुरीत आणि खमंग मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे. ही रेसिपी खूप सोपी आणि एकदा करून पाहिली की पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापराल. जर तुम्हाला अशा सोप्या, घरगुती आणि चविष्ट रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की ऑन करा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी मी 1 किलो मुरमुरे घेतले आहेत. आता हे मुरमुरे मंद आचेवर छान भाजून घेणार आहे. इथे मी थोडे थोडे करून मुरमुरे भाजणार आहे. मुरमुरे भाजल्यामुळे ते जास्त कुरकुरीत होतात आणि चिवडाही काही दिवसांनीही नरम पडत नाही. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. हाताला चटका बसेल इतकेच गरम करा. अशा पद्धतीने मुरमुरे छान भाजून झाले आहेत. आता चिवड्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. मक्का पापडी अर्धा किलो घेतली आहे. ती आधी चाळून स्वच्छ केली आहे. त्यानंतर पोहे घेतले आहे अर्धा किलो. कागदी पोहे न वापरता रोजच्या वापरायचे पोहे घेतले आहेत. डाळू घेतली आहे पावशेर आणि शेंगदाणे घेतले आहेत. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुमच्याकडे यापैकी कोणतीही एखादी गोष्ट नसेल तर हरकत नाही. आपल्या आवडीनुसार साहित्य कमी जास्त करू शकता. आता कढईत तेल गरम करून घेऊया. तेल चांगले तापले की सर्वात प्रथम मका पापडी तळून घेणार आहे. तेल पुरेसे गरम असले की ती लगेच फुलून वर येते. त्यामुळे तेलाचे तापमान योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. इथे मका पापडी लगेच वर आली म्हणजे तेल चांगले गरम झाले होते. आणि मका पापडी एकदम जास्त टाकू नका, नाहीतर नीट फुलत नाही. मका पापडी छान तळून झाली की बाहेर काढून तेल निथळून घ्या. त्यानंतर पोहे तळून घेतले. पोहे हलके सोनेरी झाले की लगेच बाहेर काढायचे. जास्त वेळ तळले तर ते कडक होतात आणि पोहे खूप वेळ तेलात ठेवायचे नाहीत. फक्त हलके फुलले की लगेच बाहेर काढायचे. असं केल्याने पोहे खूप हलके आणि कुरकुरीत लागतात. आता त्याच तेलात डाळू आणि शेंगदाणे तळून घेतले. शेंगदाणे फक्त हलके लालसर होईपर्यंतच भाजा. जास्त भाजले तर त्याची चव बदलते आणि डाळू तळताना लक्ष ठेवा, ती पटकन रंग बदलते. इथे हे छान तळून घेतले. आता फोडणीची तयारी. कढई नाहीतर पातेल्यात 2 ते 3 चमचे तेल ठेवले आहे. त्यात आधी कढीपत्ता घातला. कढीपत्ता धुवून पूर्ण कोरडा करूनच तेलात टाका, नाहीतर तेल उडू शकतं. कढीपत्त्यामुळे चिवड्याला खूप छान सुगंध येतो. त्यानंतर हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. मी थोड्या जास्तच घेतल्या आहेत, कारण आम्हाला तिखट आवडतं. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता. मिरच्या तळेपर्यंत इकडे मी 3 ते 4 कांड्या लसूण घेतला आहे. लसणामध्ये जिरे आणि मीठ घालून जाडसर वाटून घेतले आहे. त्यामुळे चिवड्याला एक वेगळी चव येते. आणि लसणाची पेस्ट आता 2 ते 3 पळी तेलमध्ये परतून घेत आहे. हलका सोनेरी रंग आला की त्यात 3 चमचे हळद घाला. लसूण जास्त काळा होऊ देऊ नका. लसणामुळे चिवड्याची चव खूप वाढते.
आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, एक मोठ्या भांड्यात भाजलेले मुरमुरे घेतलेत, त्यात मका पापडी पोहे टाकून तयार केली लसणाची फोडणी त्यावर घातली. आता हे सगळं अगदी हलक्या हाताने मिक्स करा. घाई करू नका, नाहीतर मुरमुरे तुटतात आणि फोडणी सगळीकडे सारखी लागत नाही. सगळीकडे मसाला सारखा लागला पाहिजे. सगळं छान मिक्स झाल्यावर त्यात शेंगदाणा डाळू टाकून त्यात तळलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या. जर घरात लहान मुलं किंवा तिखट न खाणारे असतील तर आधी थोडा चिवडा बाजूला काढून ठेवा आणि नंतर मिरच्या मिक्स करा. त्यामुळे सगळ्यांना आपल्या आवडीप्रमाणे चिवडा खाता येईल. शेवटी कढीपत्ता घातला आहे. मी तो शेवटीच घालते, कारण आधी घातला तर मिक्स करताना तो जास्त तुटतो. आणि बघा, आपला एकदम खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चिवडा पूर्ण थंड झाल्यावर डब्यात भरा, नाहीतर ओलावा येऊन तो नरम पडतो. जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला अजून अशा रेसिपी बनवायला खूप मोटिवेशन मिळतं. बाय आणि टेक केअर.